दक्षिण सोलापूर कासेगाव येथे यावर्षी श्री विठ्ठल बिरदेव यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाली. यात्रेनिमित्त शनिवारी संध्याकाळी विजापूर येथून देवासाठी फुल आणण्यात आले. गावाच्या शिवेपासून फुल ढोल हलगीत वाजत गाजत मारुतीच्या मंदिरात आणले. विठ्ठल बिरदेवाचे पुजारी श्री मच्छिंद्र सातपुते यांच्या घरी भाकरी पिठलाचा आस्वाद सर्व धनगर समाज बांधवांनी घेतला. त्यानंतर रात्री 9 वाजता धनगरी ओव्या देवळाली गावचे ओविकार व मार्डी गावचे देव व ओविकार यांनी वातावरण दुमदुमून सोडले. रविवारी पहाटे 5:30ला गावातून देवाच्या फुलाची मिरवणूक काढून विठ्ठल बिरुदेवाला दिवस उगवायच्या आत फुल चढवण्यात आले. तसेच सकाळी 10 वाजता धनगरी ढोलाच्या गजरात इरदेव परस तलवार वसारी वाघ्या मुरळी भंडारे खेळत संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी 4 वाजता श्री विठ्ठल बिरुदेवाची आरती माजी सरपंच व बिरोबा देवस्थानला 21 गुंठे जमीन दान दिलेले माननीय नेताजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. आरतीनंतर महाप्रसादाचे आस्वाद कासेगावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घेतला. श्री विठ्ठल बिरदेव यात्रेच्या पालखीचे दर्शन महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, बोरामणी पंचायत समिती सदस्य धनेश अचलेरे सकाळी 11 वाजता दर्शन घेतले. जिल्हाधिकारी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, तुकाराम कोळेकर यांनी सायंकाळी 5:30 वाजता दर्शन घेतले. पालखी सोहळ्यामध्ये गावातील ग्रामस्थांचा व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.